यामध्ये 17 विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यातल्या 16 जागा या महायुतीच्या उमेदवारांनी जिंकल्या आणि एकच जागा ही अपक्ष म्हणून गोकुळ गीते जिंकलेले होते। महायुतीचे उमेदवार नरेंद्रजी दराडे निवडून यावे यासाठी आम्ही सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले। त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेब असतील, मी असेन, दादा भुसे साहेब असतील, सुहासजी कांदे असतील, तिथले सगळे आमचे पदाधिकारी असतील। त्याच्यामध्ये मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेलं होतं, शिंदे साहेबांनी देखील केलेलं होतं, तरी देखील आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं। परंतु ज्या मिनिटाला निकाल लागला त्याच्या दुसऱ्या मिनिटाला गणेश गीते असतील किंवा गोकुळ गीते असतील यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीची अपेक्षा केली आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून तिथं काम करण्याची इच्छा व्यक्त केली। आज ते स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना भेटले। एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलेला विकास, महाराष्ट्रामध्ये केलेली कमिटमेंट कशा पद्धतीनं पूर्ण करतात यामुळं गोकुळ गीतेंना देखील साहेबांबद्दल अट्रॅक्शन होतं। ते अनेक वेळा साहेबांशी भेटलेले होते, बोललेले होते। किंबहुना दराडे साहेबांना उमेदवारी मिळायच्या अगोदर त्यांनी ही देखील साहेबांकडे मागणी केली होती की तिकिटाची मागणी केली होती। त्यांनी हे देखील मगाशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य नाहीत आणि म्हणून साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला सहकार्य करतात। त्यापैकी एक नेता म्हणून लोक तुमच्या नाही, मी सांगितलं ना, नाशिकमध्ये मी संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी होतो। तिथं अपयश आलं त्याची जबाबदारी माझ्यावर देखील आहे, मी काही नाकारत नाही। परंतु किशोर दराडे साहेबांशी नक्की आम्ही समजूत काढू। शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तो मान्य केला पाहिजे। किशोर दराडे साहेबांचा जर काही गैरसमज निवडणुकीच्या बाबतीमध्ये झाला असेल तो आम्ही नक्की दूर करू, नरेंद्र दराडे साहेबांचा देखील दूर करू आणि भविष्यामध्ये सांघिकपणानं शिवसेना पुढे जाण्यासाठी आणि शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये वाढण्यासाठी आमचे दादा भुसे साहेब असतील, सुहास कांदे साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आता गोकुळजी असतील, या सगळ्यांबरोबर काम करून विकासात्मक नाशिकला पुढे नेण्याचा मी प्रयत्न करू। गोकुळ गीतांना काही कमिटमेंट दिली का? कसलीही कमिटमेंट गोकुळ नाही, आता आपण पक्षप्रवेश मगासपासून जे म्हणतोय, मी स्पष्टपणाने सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। याचा अर्थ आमचे जे 3 आमदार होते त्याच्यामध्ये यांची एक भर पडलेली आहे, म्हणजे आता ते सहयोगी सदस्य शिवसेनेचे होणार असल्यामुळं किंवा झालेले असल्यामुळे आमच्या 17च्या 17 जागा आता महायुतीच्या निवडून आल्या असं सांगायला काही हरकत नाही। ओमराजेंना जे मी ओळखतो किंवा खासदार संजय पाटलांना जे काही मी ओळखतो, नागेश अष्टीकरांना ओळखतो, बंडू जाधव साहेबांना ओळखतो, अक्सरे साहेबांना ओळखतो, हे जनसामान्यांशी नाळ जुळलेले गोकुळ गीतेंचं झालं असं मानूया ना। आता 4.0, 5.0, 6.0 ते आता सगळं आजच नको शिल्लक ठेवू। तसं त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मला सहकार्य करा अशी विनंती केली होती असं सांगितलं जात आहे। मला असं वाटतं की असं कुठेही टेलिफोनिक त्यांची चर्चा झालेली नाही। आता गोकुळ गीतेंनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे भविष्यातली गोकुळ गीतेंची राजकीय वाटचाल ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं होईल हे निश्चित झाले। गणेश गीते जे आहेत हे सक्रिय सदस्य आहेत, ते स्थायी समितीचे सदस्य होते असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या वहिनी नगरसेविका आहेत म्हणून त्यांनी सांगितलं। आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी कुठेही भाजपचा सक्रिय सदस्य नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते भाजपचे आहेत। हा आता जो मुद्दा आहे त्याला पूर्ण विराम मिळाला आहे। सगळ्यांनाच निलंबित करून 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 कोण उरणार आहे हेच कळत नाही। मला तोंड उघडायला लावू नका, मी काही आलतू पालतू नाही आणि मी काय फुकटात तुम्ही मला उमेदवारी दिली नव्हती। मी काय कुणाला पैसे दिले हे मला माहिती आहे, माझं तोंड उघडू नका। आणि विधानसभा निवडणुकीत देखील मातोश्रीच्या आदेशानंतर मी 5 कोटी रुपये वाटले होते असं म्हणत दोन्ही राऊत बंधूवर टीका केली नाही। म्हणून मगाशी असं म्हटलं की खासदार संजय पाटील साहेब देखील एक अनुभवी राजकारणी आहेत। मतदारसंघाचा विकास होण्यासाठी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या 4 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, धनुष्यबाण हाती घेतलेला आहे, एवढंच मला माहिती आहे।
शिवसेना पार्टी के सहयोगी सदस्य होने का फैसला किया है। माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मार्गदर्शन के नीचे वो फ्यूचर में काम करेंगे, ऐसा खुद गोकुल गीते साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके यहाँ आपसे बयान दिया है। इसलिए मैं उनको शुभकामनाएं देता हूं। और हमारा जो नासिक का शिवसेना का यूनिट है उसमें डेवलपमेंट के लिए गोकुल गीते भी अभी सक्रिय रहेंगे, ये उन्होंने खुद बताया। पार्टी ज्वाइन करेंगे ऐसी चर्चा थी, पर उन्होंने पार्टी फिलहाल तो ज्वाइन नहीं की है, क्या कहेंगे? नहीं, पार्टी अभी इसमें माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में, मार्गदर्शन में और सहकार्य से वो आगे बढ़ेंगे, इसलिए वो सहयोगी सदस्य बन गए ना। तो इसलिए शिवसेना आगे जाने के लिए वो भी प्रयास करेगी। कितने ऑपरेशन अभी और बचे हैं? ऑपरेशन 2.0, 3.0 अभी देख लिया, कितने ऑपरेशन और आगे बचे हैं? और कितने महीनों में होने वाले हैं ऑपरेशन? नहीं, अभी धमाका तो आज के दिन में 2 बार हो गया है, लेकिन अभी बहुत धमाके बाकी है। और वो ऐसे धमाके नहीं है कि किसी को तकलीफ देने के लिए, किसी का मानहानि करने के लिए। जिनको माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकार है, वो एकनाथ शिंदे साहब के शिवसेना में आते हैं, उनका नेतृत्व स्वीकार करते हैं। नेक्स्ट ऑपरेशन 50 करोड़ में बिक गए निम्बाड़कर। ये 4 साल भी वो बोल रहे थे, उसका कन्वर्सेशन कहीं भी वोटों में नहीं हुआ है। महाराष्ट्र की जनता ने शिंदे साहब के पीछे खड़ा रहने का जो फैसला किया था, उससे MP, MLA, स्थानिक स्वराज्य संस्था में हम आगे बढ़ गए। अगला मिशन BMC? अभी BMC है, MLA है, वो टाइम दे के आपको बोलेंगे। यूपीटी में जिसमें 3 विधायक नहीं आए थे, MLC नहीं आए थे, क्या वो भी आने वाले दिनों में? नहीं, अभी मैं उनका पहले नाम देखता हूँ, कौन आए थे, कौन नहीं आए थे, और बाद में बोलना उचित है। सर, राज ठाकरे ने कहा है अमित शाह इन्हें PM बने, इसलिए ये सब चल रहा है। जिनके नाम नहीं थे उनसे संपर्क करेंगे। वो क्या बोले मुझको पता नहीं है, वो पता करने के बाद में उसके सामना में भी लिखा गया था कि अमित शाह रणनीति बना रहे हैं अपने प्रधानमंत्री पद की दावेदारी। नहीं, अभी सामना पेपर में जो कुछ आता है वो कहीं भी पढ़ता नहीं है।